आज ना तुम्हाला कर्माच्या फळांविषयीची एक गोष्ट सांगते। दोघी जणी नणंद भाऊजाई असतात, तर त्याच्यातली जी नणंद असते ना ती भाऊजाईला प्रचंड त्रास देते बरं का। खूप जास्त तिला माहेरवरनं, तिच्या परिस्थितीवरनं सतत घालून पडून बोलत असते, तिच्या राहण्यावरनं दिसण्यावरनं सतत टोमणे मारत असते। ही भाऊजाई मात्र गरीब घरची असते, त्याच्यामुळे ऐकून घेते। पण एक दिवस इतका कहर होतो की तिला ऐकण्याची मर्यादा संपते आणि ती रागारागात माहेरी निघून जाते। ज्या वेळेला माहेरी निघून जाते ना, वडिलांना सांगते की काहीतरी माझा निर्णय लावा, कारण ही सतत मला बोलत असते, नाहीतर मग मला फारकती घेऊन द्या। फारकतीचा शब्द ऐकल्यावर आपल्या लेकीचा संसार मोडू नये म्हणून वडील समजावून सांगतात की बाळा, नणंद आहे ती, लहानी बहीण समजून तिला सोडून दे किंवा माफ करून दे। किती दिवस ती तुझ्या घरी राहणार आहे? ज्या दिवशी तिचं लग्न झालं ना, तिला समज जबाबदारी पडली का त्यावेळेला ती समजून घेईल असं समजवता आणि लेकीला पुन्हा सासरी सोडून येता। आता ही गरिबा घरची असल्यामुळे ॲडजस्ट करते आणि संसाराकडे लक्ष द्यायला लागते। 4-6 महिने उलटतात। 4-6 महिन्यानंतर आहे ना नंदेचं लग्न होतं आणि जेवढा त्रास हिने इथे भाऊजाईला दिलेला असतो ना, त्याच्यापेक्षा जास्त त्रास तिची नणंद तिला देते। तेवढंच घालून पाडून बोलते, तेवढंच टोमणे मारते, तेवढंच सगळं काही होतं। पण आता हिला ॲडजस्टमेंट करायची अजिबात सवय नसते, कारण माहेरी कधी तसे संस्कार दिलेलेच नसतात। आणि ज्या वेळेला ही सतत असं उठसूट माहेरी येते, उठसूट माहेरी, मग माहेरचे वैतागतात। ते म्हणतात, ते बाई तुला संसार करायचा असेल तर कर, नाहीतर सरळ सरळ फारकती घे। तिलाही असं वाटतं की माहेरच्यांचा सपोर्ट आहे। नवराही तिकडे वैतागलेला असतो, तोही म्हणतो बाई सतत तुझ्या तोंडून हेच ऐकायचं की माझी आई असं बोलते, तुझी बहीण तसं बोलते, त्याच्यापेक्षा एक काम कर, आपण फारकती घेऊया। फारकती घेतात, संसार मोडला जातो आणि काही काळानंतर आहे ना हिला हळूहळू जाणीव व्हायला लागते की जे लग्नाच्या आधीचा भाऊ किंवा लग्नाच्या आधीची जी आई होती ना, ती सुद्धा आता थोडी थोडी बदलायला लागलेली आहे। हिला त्या चुक्यांची जाणीव होते की हा त्रास ज्यावेळेला मी माझ्या भाऊजाईला देत होती तर ती किती संयमाने तिचा संसार सांभाळत होती। कदाचित हेच मी केलं असतं तर बरं झालं असतं। आज माझ्यावर ही वेळ नसती आली की आज मला ज्या भाऊजाईला मी घरातनं बाहेर काढत होती ना, तिच्या घरात आज मला आश्रितासारखं राहायची वेळ आलेली आहे। ती भाऊजाईकडे जाते, तिची माफी मागते, भाऊजाई समजून घेते आणि विषय सोडते। पण ज्या वेळेला भाऊजाई तिच्या माहेरी येते ना, त्यावेळेला वडील एक गोष्ट सांगतात की बघ बाळा, कर्माचं फळ यालाच म्हणतात। जर कधी मी तुला त्याच वेळेला जर कधी तुझा सपोर्ट केला असता तर आज तिच्या जागी तुझा संसार मोडलेला राहिला असता। पण मी तुला शांततेने राहण्याचा निर्णय घेतला। तू किती चिडचिड करत होती, तुला असं वाटतं तिला उलटे उत्तरं द्यावे, पण तू जी शिक्षा नियोजित केली होती ना, त्याच्यापेक्षा जास्त मोठी शिक्षा परमेश्वराने तिला दिलेली आहे। आता ती खऱ्या अर्थी सुधरेल। ह्या गोष्टीत ना 2 गोष्टी शिकण्यासारख्या आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे द्याल ना तेच तुमच्याकडे परत येतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, तुम्ही तितकंच द्या जितकं 10 पटीने तुमच्याकडे शोषण्याची तयारी असेल। कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण एखाद्याशी इतकं वाईट वागून जातो ना की आपल्याला त्याचा अंदाज नसतो, पण ज्यावेळेला आपलं वाईट घडतं ना त्यावेळेला आपण हा विचारच कधीतरी करत नाही की आपण एखाद्याशी वाईट वागलो त्यावेळेला त्याला काय वाटलं असेल।